विक्ट्री संघाचा प्रतिनिधी, श्री साई संघाचा प्रतिनिधी, विजेत्या संघाचे दोन्ही 12 खेळाडू आमच्या समोरच आहेत. तुम्ही जरा लक्ष द्या. हा, इथे लक्ष द्या. 12 खेळाडू इथे चिठ्ठ्यांकडे लक्ष द्या. पहिली चिठ्ठी येईल त्या संघाला बाय, बाकीच्या 4 असतील त्या आमने सामने लागतील आणि विजेत्या संघाची जर खेळण्यासाठी चिठ्ठी आली तर नंतर सामना लागेल. समजलं? दोन्ही राजूजींना विनंती आहे की 2 चिठ्ठ्या करा, एका बाजूला एक काढा. पहिल्या चिठ्ठीला पुढे चाल. पहिली चिठ्ठी सेमीफायनल आणि त्या संघाचं नाव आहे राजनंदिनी. आता 2 चिठ्ठ्या अशा काढा. ठीक आहे, तुम्ही त्या 2 उचला आणि तुम्ही त्या 2 उचला. हा, बघूया सामना लागलेला आहे. जय भवानी वर्सेस श्री साई, यानंतर सामना लगेच होईल. हा, आणि विजेत्या संघाला विक्ट्री आहे. ज्या खेळाडूंना जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, सामना झालेला आहे, सामना होणार आहे. जेवण सुरू झालेलं आहे. खेळाडूंनी जेवण इसके बाद जो मुकाबला होगा वो जय भवानी स्पोर्ट और श्री शाही के बीच. दोनों टीम के कैप्टन बी अलर्ट, बी रेडी. मिस टाइम स्ट्रो, गेंद हवा में और कोई गेंद तक ही नहीं पहुंच पाया. देखिए भोजन की सुविधा उपलब्ध हो चुकी है. जिस किसी को भोजन करना है आप लोग तुरंत वीआईपी डाइस पर आइए और भोजन का आनंद उठाइए. हमारे बीच भरत सोनी जी का आगमन हुआ है. मोस्ट वेलकम चिराग ज्वेलर्स. मोस्ट वेलकम भरत सोनी जी, आपका हार्दिक स्वागत हमारे इस टूर्नामेंट के स्पॉन्सर जिन्होंने हमें चांदी स्पॉन्सर किया है. मोस्ट वेलकम एंड थैंक यू वेरी मच. नवीन पहला ओवर लेकर आए हैं. नवीन अगली गेंद कट करने की कोशिश थी, देखने गेंद ठीक तरीके से बल्ले पर आई नहीं. 1 रन तो पूरा किया है. आज नितिन बिज्जा है पीसीसी का हौसला बढ़ाने के लिए, और नितिन बिज्जा जब जिस टीम के साथ जुड़ते हैं वो टीम सेमीफाइनल तो खेलती है, इतना कंफर्म है. भरत सोनी जी का आगमन हुआ है. मोस्ट वेलकम चिराग ज्वेलर्स के, हार्दिक स्वागत आपका हमारे जिन्होंने सिल्वर कॉइन हमें स्पॉन्सर किया है. और चिराग ज्वेलर्स, जब कभी भी आपको किसी भी तरीके की ज्वेलरी बाइस करना है तो फिर एक ही नाम चिराग ज्वेलर्स. चिराग जिस तरह रोशनी फैलाते हैं, इनकी ज्वेलरी आपकी पर्सनैलिटी में 4 चांद लगाती है. पद्मानगर राम मंदिर चिराग ज्वेलर्स. लोअर फील्ड टॉस, गेंद हवाई फायर, लेकिन वहां पर थे शिवा. कैच पकड़ा, आउट हो गए बल्लेबाज. पहला झटका, पहला और बड़ा झटका लगा है इस वक्त. पद्मशाली योद्धा को देखने नए बल्लेबाज कौन है? दिल जान जिगर
दोनों विभाग में। थोड़ा सा स्पीड अप करना है प्लीज पवन, संतु, बहुत ज्यादा समय आप लोगों को नहीं लेना है। पवन लोअर फुल टॉस गेंद ग्राउंडेड स्ट्रोक से खेला है कॉ कॉर्नर की तरफ, प्रेम है वहां पर 1 रन। सब्स्टिट्यूट के तौर पर श्रीधर आए हैं। नवीन पहला ओवर करने के बाद थोड़ी सी परेशानी में नजर आए जिसके कारण वो ग्राउंड के बाहर गए, उनकी जगह श्रीधर आए हैं। श्रीधर सिर्फ फील्डिंग ही कर पाएंगे, बल्लेबाजी नहीं। मिस टाइम, गेंद हवा में, 1 रन बना, दूसरे के लिए गए। और अगर बल्लेबाजी का अवसर नवीन का आया तो नवीन 3 ओवर के बाद ही बल्लेबाजी के लिए आ सकते हैं, क्योंकि 1 ओवर वो ग्राउंड पे थे, तो जितना देर वो ग्राउंड से दूर रहेंगे उतनी देर तक वो बल्लेबाजी पे नहीं आ सकते। क्रिकेट में रूल्स नहीं, लॉस को फॉलो किया जाता है। और आप फिलहाल देख रहे हैं पद्मशाली योद्धा कामतगर आयोजित केपी चषक 2024 5वां टूर्नामेंट अखिल पद्मशाली समाज का और सबसे अब तक का शानदार टूर्नामेंट। इस बार चेंज ऑफ पेस पढ़ लिया है, जड़ दिया है, इट्स अ मैक्सिमम सिक्सर। पिंटू शेरलाभ हमसे विदा ले रहे हैं। टीम का तो काम, गणेश अगर सिक्सर का हैट्रिक लगाते हैं तो प्रेम सूर्यवंशी की तरफ से 1000 का इनाम है। लगता है प्रेम के बहुत घनिष्ठ मित्र रहेंगे, वरना प्रेम तो फिर इतनी आसानी से पैसे नहीं लुटाते। साई काफी मेहनत कर रहे हैं, उसके बावजूद पीयूआई ने उनको टीम में जगह नहीं दी है। वो फिर से बैठक स्ट्रोक खेलना चाहते थे, पिछले स्ट्रोक का कट कॉपी पेस्ट, लेकिन इस बार थोड़े बेस्ट नहीं नजर आए। सुनील वहां पर मौजूद थे, 1 रन लेग बाय के जरिए। साईराज गुंडिया भाऊ इस टूर्नामेंट के फोकस पर्सन, केपी चषक साईराज गुंडिया भाऊ फोकस पर्सन है, जिन्होंने इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करने के लिए पद्मशाली योद्धा के साथ कंधे से कंधा मिलाकर काम किया है। लोअर फुल टॉस गेंद ग्राउंडेड स्ट्रोक, गेंद जा रही है डीप मिड विकेट की तरफ, वहां पर शिवा है, 1 रन बना, थोड़ा सा फंबल, दूसरा रन भी हो जाएगा मुकम्मल। लंच की सुविधा, भोजन की सुविधा उपलब्ध हो चुकी है जिन लोगों को लंच करना है। आफ्टरनून का लंच देखिए, कमेटी ने आपको फ्रूट दिया, ORSL दिया, अब लंच भी दे रही है। अब पद्मशाली योद्धा एक ही चीज बाकी रह गया, दिल देना। 2 ओवर के बाद अगर हम बात करें तो कुल रन बने 20-20, एक छोटा सा ड्रिंक्स ब्रेक का। और मैं अक्सर कहता हूं ये पानी तो एक बहाना है, लेकिन ये जो मौसम है पानी बहाना नहीं, जेन्युइन है। देखना योगेश शिकने सर ने लंच कर लिया, वेरी फास्ट। इतना फास्ट तो 5G भी नहीं है, टेस्ला की रॉकेट भी नहीं है जितनी फास्ट हमारे योगेश शिकने सर है। नहीं, नवीन तो जब से अपनी सिस्टर की इन्होंने शादी की जब से ही थके हैं, क्योंकि बहुत काम किया इन्होंने वहां पर। अतुल अखड़े जी भी हमसे जुड़ चुके हैं, ट्रांसपोर्ट स्पॉन्सर। मोस्ट वेलकम एंड थैंक यू वेरी मच अतुल अखड़े जी, आपका विशेष आभार। स्पॉन्सर ना हो तो फिर टूर्नामेंट होना मुमकिन ही नहीं है। शीनू
ओ बहुत ही स्लो और वन गेंद थी, धीमी गति से गेंद को किया था, ताकत लगाया गणेश ने, लेकिन वो ताकत नहीं जनरेट कर पाए। एक रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 21-21। आज प्रेम कुछ अलग सन ग्लासेस के इस बार समझ में नहीं आया कि क्या गेंद की थी और थ्रो हुआ है, अंपायर का इशारा, वाइड बॉल। आइए हम सत्कार सम्मान करने जा रहे हैं। हमारे बीच भरत सोनी साहब मौजूद हैं चिराग ज्वेलर्स में। साई से रिक्वेस्ट करूंगा कि आपको इनका सत्कार सम्मान करना है। थैंक यू वेरी मच भरत सोनी जी, आपका विशेष आभार। चिराग ज्वेलर्स, आपको कभी भी किसी भी तरीके की ज्वेलरी चाहिए, आपको अपनी जिंदगी में ज्वेलरी की रोशनी बिखेरना है, तो एक ही नाम चिराग ज्वेलर्स। थैंक यू वेरी मच, जिन्होंने में सिल्वर कॉइन भी स्पॉन्सर किया है। शॉल पहनाकर उन्हें सम्मानित कर रहे हैं। हमारे महाराष्ट्र की ये शान पहचान, प्रेम भरी शॉल, उसके बाद पुष्पगुच्छ, फूलों का गुलदस्ता और ये खूबसूरत सा मोमेंटो जो उन्हें हमेशा याद दिलाता रहेगा पद्मशाली योद्धा के इस खूबसूरत टूर्नामेंट केपी चषक की। थैंक यू वेरी मच भरत सोनी जी, आपका विशेष आभार। बैक टू क्रिकेट नाउ। हम सत्कार कर रहे थे, इसी बीच एक चमत्कार हो गया, बल्लेबाज आउट हो गए। न्यू बैटर इज नितेश। देखना है नितेश किस तरह बल्लेबाजी करेंगे। फिलहाल अभी तक परफॉर्मेंस ठीक ठाक नजर आ रहा है पद्मशाली योद्धा का, लेकिन हमने इतने टूर्नामेंट अब तक जितने देखे 5, ज्यादातर ऑर्गेनाइजर टीम पहले ही राउंड में बाहर हो जाती है। क्या पद्मशाली योद्धा उस रूल को ब्रेक कर पाएगी? शुनू की अगली गेंद, इस बार सिर्फ दिशा दिखाई है, वहां पर गाइड किया है नितेश ने। एक रन सिंगल की मदद से स्ट्राइक को रोटेट किया, अपना खाता खोला। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ कितने बने हैं सर? 24-24। बड़े स्ट्रोक की कोशिश, लेकिन गेंद पैरों से टकराई, कोई भी रन नहीं, डॉट बॉल। रामेश्वर बिट्टे जिन्होंने हमें बॉल स्पॉन्सर किया, थैंक यू वेरी मच रामेश्वर बिट्टे जी, आपका विशेष आभार, खूब धन्यवाद। आपने बॉल स्पॉन्सर किया इस टूर्नामेंट के लिए। स्वीप किया, गेंद स्क्वायर लेग की तरफ गई, एक रन। बलिराम जी का हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम, आपका सुस्वागतम है केपी चषक में। इस बार हवाई फायर है, स्टैंड एंड डिलीवर, खड़े खड़े स्टैंड में डिलीवर कर दिया है बल्लेबाज ने, 6 रन। तीन ओवर का खेल खत्म हुए, कितने बने हैं सर? 31-31, लेकिन अभी भी जॉब नहीं हुआ है किसी का डन। देखना है कौन चलाएगा क्रूशियल मोमेंट पे अपनी गन। 31 बने और 15 रन जोड़ना चाहेगी गेंदबाजी के लिए राहुल, टीम के कैप्टन और स्वयं आए हैं राहुल। देखना है राहुल, नाम तो सुना ही होगा आपने, लेकिन ये राहुल के लोग अक्सर बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन ये राहुल गेंदबाजी के लिए। हरीश धूप में जाकर अपने टीम को सपोर्ट कर रहे हैं, उनके साथ उनके प्लेयर भी
मैच बहुत इंपॉर्टेंट है। राहुल राइट आर्म ओवर द स्टंप्स, अच्छी गेंद सटीक लाइन और लाइन के साथ और बहुत ही स्मूथ एक्शन। रन आउट की वहां पर अपील और अंपायर की उंगली खड़ी, बड़ा विकेट। न्यू बैटर लक्की, क्या ये लक्की लक लेकर आ रहा है अपने साथ? क्योंकि पद्मशाली योद्धा को थोड़ी से लक की भी जरूरत है। ओ चंदू दी चैंपियन, पीसीसी का मैच है और चंदू चैंपियन आए हैं, मोस्ट वेलकम। ये तो एक पैर पे भी टीम को मैच जिता देते हैं। इस बार थोड़ा सा ज्यादा सफल हुए थे, अंपायर के सिग्नल का इंतजार है, देखने क्या फैसला आ रहा है। नो बॉल, अगली गेंद मुफ्त की फ्री हिट। फ्री हिट, क्या फ्री हिट पर कोई बड़ा हिट लगेगा? राहुल लक्की के लिए, ओ इन स्विंगिंग बॉल, अच्छा एक्शन है, स्मूथ एक्शन है अगर हम बात करें तो। और राहुल काफी सिमिलर नजर आ रहे हैं नवीन के एक्शन से। ये भी छोटा रनअप, स्मूथ रनअप, ओ क्या बात है। फॉरेन से भी प्लेयर बुलाया है हरीश ने। देखने वाली बात यह है कि किस सरजमी से आए हैं, युगांडा से या फिर कहीं और से। ओहो, चंद्रयान को देख रहे हैं ऐसा लगा वो प्लेयर। राहुल प्लीज थोड़ा सा जल्दी करना है संतू, बहुत ज्यादा टाइम ले रहे हैं आप। राहुल फुल टॉस गेंद ठीक तरीके से बल्ले पर आई नहीं है, डीप मिड विकेट पर फील्डर है, गेंद को रोकने में कामयाब, एक रन। हमारे फ्रोट स्पॉन्सर दीपक सज्जन जी का आगमन हुआ है, मोस्ट वेलकम, आपका हार्दिक स्वागत है। केपी चषक में पद्मशाली योद्धा की तरफ से हम आपका विशेष आभार व्यक्त करते हैं, आपका स्वागत करते हैं केपी चषक में, मोस्ट वेलकम दीपक सज्जन जी। और गेंद शरीर पे थी, हवा में, फील्डर है लेकिन ऐसा लगा हाथ बढ़ाकर दुआएं कर रहे थे कि बॉल हाथ में आ जाए, लेकिन चले गई चौके के लिए। 4 रन है, अभी तक दौड़ रहे हैं बल्लेबाज। चौके की मदद से कितने बने सर? 37। श्री शाही के कैप्टन टॉस बॉक्स में पहुंचना है, श्री शाही स्पोर्ट्स और जय भवानी, आप दोनों टॉस बॉक्स में पहुंच जाएं। जाने दिया अंपायर का सिग्नल, इशारा, वाइड बॉल। राहुल काफी अतिरिक्त गेंद करके अपने ओवर को लंबा और एक्सपेंसिव यहां पर कर रहे हैं। 38 ऑलरेडी बन चुके हैं, 38। इस बार गेंद पैरों पर है, शिवा मौजूद है, ओ बंटी वेमुले वहां पर मौका भी दिया है और चौका भी।
कि देखने हैं चौके की मदद से कितने बने सर. आई थिंक 42-42. और कितनी बॉल का आना बाकी है. लास्ट डिलीवरी. श्री शाही के कैप्टन और जय भवानी के कैप्टन प्लीज कम टू द टॉस बॉक्स. राहुल इस बार बल्ले पर ठीक तरीके से नहीं गेंद गई है स्क्वायर लेग की तरफ. वहां पर बंटी वेमुला मौजूद है. एक रन बना दूसरे के लिए गए 30 कदमों के साथ. देखना वहां पर 2 रन पूरे हुए नहीं. आउट 1 रन. और जय भवानी के कैप्टन. और मैं हमारे मेहमानों को आवाज देना चाहूंगा. दीपक सज्जन जी हमारे फ्रूट स्पॉन्सर, भरत सोनी जी, चिराग ज्वेलर्स और बलीराम जी. आप तीनों से रिक्वेस्ट है कि आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है. दीपक सज्जन जी, भरत सोनी जी, चिराग ज्वेलर्स, बलीराम जी, आप सभी का हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. भरत भाई सोनी, चिराग ज्वेलर्स, इनके शुभ हाथों से हम टॉस कर रहे हैं. फिर से उड़ा देंगे. छोड़ दो, नीचे छोड़ दो. हेड्स कॉल है और आया है टेल. टॉस को जीत लिया यहाँ पर जय भवानी ने. थैंक यू वेरी मच साईराज गुंडिया भाव और हमारे अन्य तमाम मेहमान भरत सोनी जी एंड दीपक सज्जन जी, मल्लीराम जी, आप सभी का विशेष आभार. आप लोगों से रिक्वेस्ट है कि आपको वीआईपी मंच की शोभा को बढ़ाना है. केपी चषक में आपको हमसे जुड़े रहना है. टॉस को जीता है. व्हाट डू यू चूज राहुल? फील्डिंग का उन्होंने फैसला किया है और चले गए हैं. Thank you very much and all the best for both of you. News from the toss box. Jay Bhavani Sport won the toss, selected to bowl first. सन्माननीय दीपकजी सज्जन इथे उपस्थित आहेत. या मान्यवर कक्षामध्ये दीपकजी सज्जन आहेत. मी विनंती करेन अतुलजी, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते दीपकजी सज्जन यांचा सन्मान करायचा आहे.
दीपकजी सज्जन यांचा सन्मान केला जातोय. अतुलजी यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची शाल, त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून स्मृतिचिन्ह. बैट्समैन नेम शिवा, स्ट्राइक पे शिवा है, नॉन स्ट्राइक पे प्रेम. 11च्या सरासरी 44 करायचे आहेत. विपुल सरांचा इशारा येतोय. पहिला चेंडू टाकण्याची अनुमती, संमती. राईट ओव्हर द विकेटचा मारा, पहिला चेंडू शिवासाठी, बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली. विकेट आला असता नॉनस्टकर यांचा फलंदाज प्रेम याचं. जर चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं, झेल कदाचित झेल होता का असं जाणवत आहे. स्ट्रेट तर मारलेला होता, झेल ही सुटलाय. सन्माननीय बलिरामजी सर येथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन, शिवा आपणास, शिवा आपले शुभ असते. राजू, ए राजू. बलिरामजी यांचा सन्मान करायचा आहे. मायेची प्रेमाची शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन बलिरामजी यांचा सन्मान केला जातोय शिवा यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेसाठी अगदी तन मन धन लुटलेले आहे, अतिशय मेहनत केलेली आहे. साईराज गुंडेभाई यांनी सर्वांना प्रेरित केलं, पद्मशाली योद्धा संघाच्या खेळाडूंना, आणि त्यांनी सपोर्ट केलं आणि ही स्पर्धा यशस्वी पार पडलेली आहे. विक्की चौकार, 0-6 आणि हा चौकार. शिवायाची ओळख आहे आक्रमक फलंदाजी म्हणून. बघा, काही संघांमध्ये असे फलंदाज आहेत सलामीवीर जे आक्रमक म्हणून ओळखले जातात. PR संघामध्ये जर आपण बघितलं तर बंटी, त्यानंतर नितीन यांनी सुद्धा जबरदस्त आक्रमक फलंदाजी केली होती सलामीला येताना. त्यानंतर शिवाचं नाव घेतला येतोय, राजेश बंडीचं नाव घेतलं येतोय. अशी जेव्हा फलंदाज सलामीला येताना तेव्हा आक्रमक करत असा, इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फाईन लेगला तैनात, सॉफ्ट डिस्मिसल. अकराची सरासरी आहे आणि 10 धावपळकर लागल्या होत्या. जास्त घाई करण्याची आवश्यकता नव्हती. सातत्य राखता आलं नाही शिवाला. चांगली लय सापडली होती, एक षटकार एक चौकार आल्यानंतर. मात्र फुलटॉस चेंडूला टोळवण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. बैट्समैन संतोष. संतोष, संतोष शब्दाचा अर्थ आनंद आहे आणि संतोषला किती आनंद देता येतो बघूया आपल्या संघाला, आपल्या पाठीराख्याला. आपले फॅन आहेत, चाहते आहेत, त्यांना किती आनंद देतोय बघूया संतोष. जर हॅट्रिक विकेट घेतलाय तर या गोलंदाजाला तब्बल 1000 रुपये येतील गुंडेभाई यांच्या माध्यमातून. नो बॉल, पॉपिंग क्रीजच्या बाहेर चेंडू, क्रीजच्या बाहेर चेंडू, नो बॉल. प्रीत संघ आयोजक आहे, पद्मशाली योद्धा, दबाव आहे या संघावर, घरच्या खेळपट्टीवर, घरच्या प्रेक्षकांसमोर. सतीशजी पहिल्या सामन्यामध्ये दिमागदार विजय संपादन केला, इथे मात्र काय झालंय तिथे पंच आम्हाला कळवतील. एकच धाव. कुठल्या प्रकारे चेंडू सीमारेषे बाहेर जाऊ दिला नाही क्षेत्ररक्षकांनी. फ्रीट 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 विसरले होते क्षेत्ररक्षक.
विकी पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले, चेंडू जाईल फाईन लेग डीप स्क्वेअर लेग सीमारेषे जवळ चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 14 करायचे आहेत अजूनही 30. 18 चेंडू 30 ची आवश्यकता, जिथे 11ची सरासरी होती आता 10ची सरासरी आलेली आहे. प्रत्येक षटकामागे 10 करायचे आहेत. 18 चेंडू 30 ची आवश्यकता. सलामीवीर शिवा परतले 10 धावांची खेळी करून. प्रेम आणि 1 डाऊनला आलेला संतोष. वेलकम सुस्वागतम सन्माननीय श्री साई गाजुल सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या साईजी आपलं हार्दिक स्वागत आहे. पद्मशाली योद्धा संघाच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. साईजी गाजुल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नितेश गोलंदाजी मार्गावर स्टायलिस्ट खेळाडू आहे हा नितेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे, पोचेल का? पोचलेला आहे आणि सुरक्षित झेल. किरणने झेल पकडलेला आहे. जर आपण बघितलं ना मित्रांनो, पद्मशाली योद्धा संघाने या स्पर्धेसाठी मेहनत तितकीच घेतलेली आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त या सामन्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांना माहिती आहे घरचे प्रेक्षक सर्व आहेत, या सामन्याचं महत्त्व किती आहे. आपल्याच मैदानावर जर पहिला सामना आपण जिंकून दिला नाही आपल्या प्रेक्षक वर्गाला, त्याला तर खूप नाराजी होईल. म्हणून अतिशय मेहनत करत आहेत. क्षेत्ररक्षक असो की गोलंदाज असो, फलंदाजांनी 44 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. आता काम आहे क्षेत्ररक्षकांचं आणि गोलंदाजांचं. जेवणाची सोय सुरू झालेली आहे कधीपासून. ज्यांनी जेवण केलेलं नसेल ते भरपेट जेवणाचा आस्वाद घ्या. विपुल सर, जेवण झालं तुमचं? नाही. आमचे पंच बघा किती कामगिरी चोख बजावत आहेत. जेवणाची सुद्धा त्यांना पर्वा नाही, चिंता नाही जेवणाची. खराब चेंडू, उंची दिलेला चेंडू आणि त्याला भिडका होऊन दिलाय. शॉट ऑफ पोल, चेंडू झाला गोल. विवेकजी विट्टम यांचा आज शुभ वाढदिवस आहे आणि ते इथे येणार आहेत. विवेकजी विट्टम यांचा शुभ वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतीलच आणि ते त्यांच्या सर्व ग्रुप सोबत इथे शिवतीर्थ मित्र मंडळाचे ते कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा आज शुभ वाढदिवस आहे आणि त्यांचं आगमन होणार आहे त्यांच्या सर्व मित्र परिवारासोबत. इथे फलंदाज बाद झालेले आहे. धावा आहेत त्या 22. अर्धी धावसंख्या झालेली आहे, अर्धी धावसंख्या बाकी आहे. मजल अर्धी झालेली आहे, अर्धी मजल बाकी आहे. करायच्या 44 झाल्या आहेत 22. अर्ध्या धावा झालेल्या आहेत धावपलकावर, अर्ध्या बाकी आहेत. फक्त चेंडू खर्ची घातले आहेत 10 आणि बाकी आहेत 14. 14 चेंडू, 22 ची आवश्यकता. सामना कुठून कुठे जाईल सांगता येणार नाही. नवीन फलंदाज 45 नंबरची जर्सी परिधान केलेले पवन A1. पवनला मात्र A1 क्वालिटीचा फलंदाज बनवून आता सामना फिनिश करावा लागेल. संघ अडचणीत आहे. अर्धी मजल गाठलेली आहे, 22 झालेले आहेत. 14 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 22 झालेले आहेत.
काय फटका पाहायला मिळाला. फुलटो चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे. माफी असावी. एक चेंडू या षटकामध्ये व्हाईट पडलेला आहे. पंच बरोबर आमच्याकडे संशयाने बघितलं होतं पंचांनी की आम्ही चुकीचं म्हटलो. आत्ता 14 चेंडू राहिलेले आहेत. 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. बरोबर आहे, पंचांचं बरोबर आहे. आम्ही चुकलेलो आहोत. आमचं लक्ष नव्हतं व्हाईटकडे. इथे फोटा फटका आणि चेंडू गेलाय 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 षटकारासाठी. बघा विपुल सरांचा इशारा अनोखा. स्टीव्ह बकनर. मधु आहे ना तो. मधु चला होना इसे बैट रे जान ले लोगे जान रे असं म्हणत असेल नितेश. कारण या षटकाराने पूर्ण चित्र बदललेलं आहे. आमचे डीजे ऑपरेटर पण बरोबर गाणं हेरत आहेत. आता जसं संध्याकाळचं सत्र सुरू होईल तसं डीजे ऑपरेटरला सुद्धा अजून जास्त रंग भरावे लागेल स्पर्धेत. नितेश पुन्हा एकदा मधुसाठी. ओ इथे मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या 29. 15ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 15ची गरज. चालू सामना PCC स्पोर्ट आणि आयोजक पद्मशाली योद्धा. 12 चेंडू 15ची आवश्यकता. 12 गेंद 15 रनों की जरूरत. तर आपण सन्मानाकडे जाऊया. आता जे इथे उपस्थित झाले सन्माननीय साईजी गाजुल यांचा उचित सन्मान करायचा आहे. चिन्हाजी आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते साईजी गाजुल यांचा उचित सन्मान करायचा आहे. आताच ज्यांचं इथे शुभ आगमन झाले. साईजी यांचा इथे सन्मान केला जातोय. माईची प्रेमाची शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण इथे या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात. आपलं मनपूर्वक धन्यवाद. गणेश. 11 चेंडू 14ची आवश्यकता. या चेंडूवर 1 धाव आलेले. अजूनही सामना निसटलेला नाहीये. कमबॅक करता येईल. पंच वळतायत आमच्याकडे. 11 मध्ये 13. 11 चेंडू 13ची आवश्यकता. इथे मात्र हा चेंडू गणेश नगर मध्ये गेला. तिकडे तुम्हाला चेंडू इथे टाकायचे, ठाकराच्या पाड्याच्या इथे. ताडालीकडे नका टाकू. आता मात्र राऊंड विकेट येताना गोलंदाज. हो हा बघा चेंडू लगेच फरक पडला. राऊंड विकेट आल्यानंतर फरक पडला. अशा रीतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. वाचवायला आपल्याकडे काही नाहीये. ताडालीच्या दिशेने गोलंदाजी कराल तर पंच विपुल सर तुम्हाला शिक्षा ठोठावतील. हो बघा अशी गोलंदाजी करायला हवी.
2 लगातार चेंडू निर्धाव. मधुला कुठे काय समजत नाहीये, कशी गोलंदाजी केली जाते, काय परिवर्तन केलं जाते, कुठे टप्पा, कुठे दिशा, कुठे वेग. हॅट्रिक साधतोय का निर्धाव चेंडूचं, बघूया. गणेश निर्धाव चेंडूंची हॅट्रिक साधतोय का. हो हो, स्वतः गोलंदाज आता. जबरदस्त झेल, जबरदस्त झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. आत्ता कमबॅक झालेला आहे. आठ चेंडू 12ची आवश्यकता. 8 गेंद 12 रनों की जरूरत. मधु ने अपनी विकेट खोकर टीम को मुसीबत में डाला है. पवन है एक बाजू, उसके बाद जा रहे हैं नए बल्लेबाज सुनील. सुनील और पवन की तरफ देखेंगे, उनकी शरीर यष्टि ऐसी है मजबूत, धड़ धकड़. गेंद आ गई बल्ले पे तो जाएगी सीधी बाहर. सुनील नवीन फलंदाज. उंच पुऱ्या शरीरयष्टीचा, भरभक्कम शरीरयष्टी, मजबूत शरीरयष्टी. या फलंदाजाला जर तुम्ही खराब चेंडू हाताळला तर सीमारेषा वाट बघते तुमच्या चेंडूची. बघूया आता खरी प्रतीक्षा असेल, आता खरी परीक्षा असेल. आत्ता युद्ध सुरू झालंय. 8 चेंडू 12ची आवश्यकता. सुनील काय विचार करून आहे ड्रेसिंग रूम मधून. बघा मी म्हटलं आणि तेच झालं. हो बॅट पण दाखवली बघा. त्यांनी राग काढला. मला जर वाटते माझे कर्णधार मला पाठवत नाही लवकर. 1 डाऊनला 2 डाऊनला खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू. मी म्हटलं की त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू टाकला ना तर सीमारेषा वाट पाहतोय आणि खरोखरच तसंच झालं. 5व्या नंबरवर येणारे फलंदाज असेच असतात. हार्दिक पंड्या सारखे, रिंकू सिंग सारखे. आता कॉन्फिडन्स वाढले बघा. छाती 2 इंच फुगली असेल. हो दिशा दिले, चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक नाही, जोपर्यंत 2 क्षेत्ररक्षक येते तोपर्यंत 2 धावा पूर्ण. नशीब घेऊन आलेले आहेत, लक घेऊन आलेले आहेत सुनील. चारची आवश्यकता झालेली आहे. 40. 6 चेंडू 4ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 4ची आवश्यकता. 2 चेंडू खूप धोकादायक ठरली तुमच्यासाठी. विनाशी 2 चेंडू. 4ची आवश्यकता. पवन स्ट्राईक साठी सज्ज. पवनला जास्त दबाव ठेवला नाही त्याच्या सहकार्याने सुनीलने. संघावरही दबाव नसेल कारण 4 चेंडू आणि 6 चेंडू आणि 4ची आवश्यकता म्हणजे 2 चेंडू फुकट गेले तरी काही हरकत नाही. एका षटकाराने मात्र सामन्याचे चित्र बदललं. पीसीसी संघ खूप आनंदी आहे, त्यांचे सहकारी आनंदी आहेत. संकटात असताना संघ. ओ ये कौन सी गेंद है, ये गेंद कौन से. ओवली टेमगर भादौड़ तक जाने वाली गेंद थी. अशा रीतीने चेंडू टाकायचे आहेत, टाकावे लागतील. आता बघा सामना फिनिश. सामना नाही, 1 धावची गरज आहे, 1 धावची आवश्यकता आहे. स्कोर लेवल. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं होतं. स्वतःच्याच स्पर्धेमध्ये खूप निराशजनक कामगिरी झाली. मेहनत केली होती फलंदाजांनी, पहिल्या गोलंदाजांनी मेहनत केली होती. मात्र शेवटी काही चेंडू खराब टाकले गेले आणि त्याचा परिणाम इथे मोठा फटका.
फिनिश सामना. आता काय करतो कोणाला त्याचा मॅन ऑफ द मॅच